नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण ऋतुचर्या अध्याय बघतोय. तर ऋतुचर्या अध्याय बघत असताना आपण हेमंताची ऋतुचर्या बघितलेली पूर्ण, आणि हेमंतानंतर शिशिर असा आलेला आहे, आणि शिशिर झाल्यानंतर मग वसंत ऋतुचर्या. मग त्यामध्ये आपण ह्या ओळीपर्यंत येऊन थांबलेलो होतो की गुरुशीत दिवा स्वप्न स्निग्धाम्ल मधुरांश तेजेत. त्याच्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये तीक्ष्ण अंशु अति तीक्ष्ण अंशु ग्रीष्मे संक्षपते इव यत् प्रत्यहं क्षीयते श्लेष्मा तेन वायुश्च वर्धते अतोऽस्मिन् पटुकट्वम्ल व्यायामार्क करांस्त्यजेत् भजेन् मधुरम् एवान्नं लघु स्निग्धं हिमं द्रवं सुशीततोय सिक्तांगो लीहात् सक्तुं स शर्करान् मद्यं न वा पेयं वा स्वल्पं बहुवारी वा. वसंत झाल्यानंतर आता ग्रीष्म आपण बघितलेलं होतं की वसंतामध्ये काय होतं, तर त्याच्यामध्ये वसंते अर्कांशु तापितः हत्वाग्निं कुरुते रोगांस तस्मात् त्वं तरयाते जयेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर सूर्यसंतापाने जो शिशिरामध्ये स्कन्न झालेला असा कफ होता, तर तो कफ आहे तर तो सूर्यसंतापाने पातळ होऊन त्याची विलयन रूपा वृद्धी झालेली आहे वसंतामध्ये. मग वसंतामधली स्टेज कशी आहे की कफ वृद्ध आहे, वाढलेला आहे, आणि हा कफ ज्या वेळेला वाढलेला आहे तर आता त्याच्यानंतर वाढलेल्या कफाचं काय होतंय ग्रीष्म ऋतू चालू झाल्यानंतर, तर तीक्ष्ण अंशु अति तीक्ष्ण अंशु हो. आता हे जे आहे ग्रीष्म ऋतूमधले अंशु म्हणजे सूर्याचे किरण, तर ते अति तीक्ष्ण होतात. आता ज्या वेळेला आपण वसंताचा विचार करतो त्यावेळेला भारतामध्ये सर्वसाधारणतः हा फेब्रुवारी आणि मार्चचा अर्धा महिना असा जो येतो ना, तर तो वसंत ऋतूमध्ये येतो. आणि ह्याच्या पुढे मार्च एप्रिल आणि अर्धा मार्च एप्रिल आणि अर्धा मे असा सर्वसाधारणतः जो आहे ना, तर तो विशेष करून ग्रीष्म ऋतूमध्ये येतो. तर ह्या वेळेला काय होतंय, तर इथून अजूनच तीक्ष्ण अंशु म्हणजे सूर्याचे किरण जे आहेत ना ते तीक्ष्ण होते वसंतामध्ये, परंतु ते आता अति तीक्ष्ण झालेले आहेत. आणि असे जे अति तीक्ष्ण आहेत सूर्यकिरण, काय होत आहे ग्रीष्मे हे कधी पडतात तर ग्रीष्म ऋतूमध्ये. संक्षिपती इव यत् असं म्हटलंय, संक्षेप होतो कशाचा, तर प्रत्यहम क्षीयते श्लेष्मा. हा जो कफ आहे जो विलयन रूपा वृद्धीमध्ये होता, परंतु तो कफ जो आहे ना तर तो तीक्ष्ण अंशु म्हणजे सूर्याचा आणखीनच संताप वाढलेला आहे, आणि म्हणून प्रत्येक दिवशी हा जो कफ आहे तर तो कमी कमी होत जातो, आणि ते न वायुश्च वर्धते. त्याच्यामुळे काय होतंय तर वायू हा वाढतोय, आणि त्याच्यामुळं कसं होतंय की आता इथे वाढलेला जो कफ आहे तर तो संक्षेप होत गेलाय, तो कमी कमी होत गेलाय, आणि तो कमी जो झालेला आहे मग तिथे वायूचा चय सुरुवात होते, वायू त्यामुळे वाढायला सुरुवात होते. अतोस्मिन पटु कट्वम्ल व्यायाम अर्क करांस त्यजेत. आणि इथे त्याच्यामुळे काय काय त्यजेत, कशाचा त्याग करावा ह्या ग्रीष्म ऋतूमध्ये, तर ततो अस्मिन ह्या ऋतूमध्ये काय करावं, तर पटू कटू आणि अम्ल. पटू तिखट, त्याच्यानंतर कटू आणि अम्ल ह्या ज्या गोष्टी आहेत, पटू म्हणजे लवण म्हणजे ज्याला आपण हे म्हणतोय लवण रसाचं मिठाचे जे रस आहेत ते, त्याच्यानंतर कटू तिखट आणि अम्ल
ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या वर्ज्य करायला पाहिजेत. ह्याचं कारण काय, तर आता वायू इथे वाढतोय, बरोबर? मग वायू कशाने वाढतो? सगळ्यात आपलं पहिलं जे सूत्र होतं तर ते रसा स्वादू अम्ल लवण तिक्त उष्ण आणि कषाय तत्राद्या मारुतम घ्नन्ति आणि उरलेले जे पुढचे 3 आहेत म्हणजे रसरा स्वादू अम्ल लवण हे जे आहेत ते कमी करणार आहेत. परंतु पुढचे जे 3 आहेत तर ते वायूचं वर्धन करणार आहेत. म्हणून त्या दृष्टीने इथे विचार करायचा आहे आणि म्हणूनच काय-काय वर्ज्य करायला पाहिजेत, तर तिखट रस, त्याच्यानंतर लवण रस आणि आम्ल रस हे 3 इथे त्यजेत, घेऊ नयेत. आणखी काय कशाचं हे करायला पाहिजेत, त्यजन करायला पाहिजे, तर व्यायाम आणि अर्क करांश त्यजेत. अर्क कर, कर म्हणजे हात, बरं का. अर्क कर म्हणजे अर्क म्हणजे सूर्य. सूर्याचे हात आहेत ते त्यजेत, त्याचा त्याग करावा किंवा ते सेवन करू नये. म्हणजेच काय, तर सूर्यकिरण, सूर्याचे हात काय आहेत म्हणजे सूर्यकिरण. तर सूर्यकिरण जे आहेत ते सेवन करू नयेत अशा अर्थाने आहे ते. आणि व्यायाम सेवन करू नये. मग व्यायाम करू नये ह्याचा अर्थ काय, तर अगदी आपण जेवढ्या मात्रेमध्ये व्यायाम करत आहोत पूर्णपणे त्याग करावा असा अर्थ इथे घ्यायचा नाहीये. परंतु कसं आहे, की नित्याची कामं, बाकीच्या सगळ्या गोष्टी पण करू शकतो. परंतु व्यायाम करत असताना अर्धशक्ती जो काही सांगितलेला आहे ना, त्याही पेक्षा कमी या पद्धतीने इथे व्यायाम व्हायला हवा. तर त्या दृष्टीने का, तर इथे जो आहे तो आता कफ जो आहे तो क्षीण होतोय आणि कफ क्षीण होत असल्यामुळं वायू इथे वाढीला लागलेला आहे आणि म्हणून वायू वर्धन करणारा असा व्यायाम करू नये. आणखीन काय, तर सूर्यसंताप जो आहे तो अतितीक्ष्ण आहे आणि म्हणून त्याचं सुद्धा सेवन करू नये. कारण की त्याच्याने सुद्धा इतर गोष्टी ज्या आहेत तर त्या त्रासदायक होऊ शकतात. जसं आपण इतर हे बघतो की हीट स्ट्रोक वगैरे बघतो तर अशा पद्धतीनं. आणि म्हणून ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये हे अर्ककर म्हणजे सूर्याचे किरण जे आहेत तर त्याचा त्याग करावा. भजेत मधुरम एव अन्नम लघु स्निग्धम हिमम द्रवम. कशा स्वरूपाचं अन्न घ्यायला हवं इथं, तर मधुरम एव अन्नम, मधुर घ्यावं. आता इथे आपल्याला बरं का, आपण जस्ट आता हे बघितलं की शिशिरानंतर वसंत बघितलं आणि वसंतानंतर ग्रीष्म आहे. मग वसंतामध्ये तर विलयन रूपा वृद्धी आहे संपूर्ण आणि म्हणून तिथे आपण बघितलेलं होतं की कुठल्या गोष्टीचा त्याग करायला पाहिजे. तर रस जे आहेत तर पहिला जो आहे मधुर रस तर तो कफाला वाढवणार आहे. म्हणून ह्या काळामध्ये वसंतामध्ये नाही सांगितलेलं आहे. परंतु ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्यसंताप जो आहे तर त्याच्याने शरीराचं बल कमी होत आहे आणि ते बल कमी होत असल्यामुळं विशेष करून मधुर रसाचं सेवन करायला हवं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तत्राद्या मारुतम घ्नन्ति म्हणजे इथे वाताचा क्षय होतोय आणि मधुर, आम्ल आणि लवण हे 3 जे आहेत रस तर ते वाताचं शमन करणारे आहेत. म्हणून वाताचं शमन करण्याच्या दृष्टीने विशेष करून मधुर रसाचं सेवन करायला हवं. भजेत मधुरम एव अन्नम, मधुर प्राय असं सेवन करावं असा अर्थ आहे त्याचा. आणि काय करावं, तर अन्नम लघु स्निग्धम हिमम द्रवम, लघु आहार असायला पाहिजे. लघु म्हणजे पचायला हलका, कारण इथे अग्नी जो आहे तो काही एवढा अजून चांगला नाहीये जरी सूर्यसंताप असला तरी सुद्धा. कारण शरीराची परिस्थिती एका दिवसात किंवा इमिजिएट बदलत नाहीये, हळूहळू बदलते. सो इथे अग्नी वाढणारा असा आहे, नो डाऊट, म्हणजे ह्याच्यापेक्षा वसंतापेक्षा. परंतु इथे कसं आहे, तर तेवढाही तो अजून उत्तम पद्धतीचा नाहीये, हेमंत ऋतूत जसा होता तसा. आणि तसं असल्यामुळे विशेष करून काय करायला पाहिजे, तर लघु आहाराचं सेवन करायला पाहिजे. पचायला हलका असा आहार घ्यायला पाहिजे, परंतु मधुर रसात्मक. आता तुम्ही मला विचाराल, की मधुर रसाचा असतो तो सर्वसाधारणतः जड आहार असणार आहे आणि लघु आहार पण घ्यायचा आहे. मग काय करायला पाहिजे? तर प्राकृततः ज्याच्यात मधुर रस आहे, म्हणजे जसं गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी ह्या गोष्टी आपण म्हणतो, तर ह्या गोष्टी सेवन करायला पाहिजेत. मधुर म्हणजे लगेच श्रीखंड, गुलाबजाम, जिलबी वगैरे ह्या गोष्टी नाही. आणि हलकं असणाऱ्या, मग इथे हलकं असणारी आणि मधुर रसाची अशी द्रव्य कुठलं आहे, तर लाह्या ज्या आहेत ना, तर त्या ह्या स्वरूपाच्या राहतात, की ज्या पचायला अतिशय हलक्या आहेत, परंतु त्याचा रस मधुर आहे आणि म्हणूनच तो तर्पण करणाऱ्या असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून लाह्या म्हणजे साडीच्या लाह्यांचं सेवन ह्या काळामध्ये व्हायला हवं. त्याच्यानंतर स्निग्धम, हिमम आणि द्रवम, स्निग्ध गोष्टी इथे घ्यायला सांगितलेल्या आहेत.
कारण काय तर तत्र वृक्षो लघुशीत खरं सूक्ष्मश्चलोनीला हा वात कसा आहे तर पहिला गुण वाताचा जो आहे तो वृक्ष आहे आणि म्हणून वृक्षता जर वाढवायची नसेल तर शरीरामध्ये स्निग्धता यायला सुरुवात व्हायला हवी म्हणजे वात तेवढ्या प्रमाणामध्ये वाढणार नाही आणि म्हणूनच विशेष करून जो आहार घ्यायचा आहे तो स्निग्ध असा घ्यायला पाहिजे. हिम, शीत म्हणजे थंड आहार घ्यायला पाहिजे. म्हणजे वीर्याने थंड असा अर्थ घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण असा विचार करतो, की थंड म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये थंड पाणी प्यायल्यानंतर चालेल. तर थंड पाणी हे कधीचच उत्तम नाही आहे. ते त्रासच देणार आहे, शरीरामध्ये स्तंभनच करणार आहे. म्हणून पाणी घेताना शीतजल ह्याचा अर्थ काय? तर उशिर की जसं शीत वीर्याचं द्रव्य आहे, तर उशिराने सिद्ध जल हे जे असेल ना, तर ते शीतजल. नॉट दॅट की ते टेम्परेचरने कमी असायला पाहिजे. हा एक महत्वाचा गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये मोगरा किंवा इतर जे द्रव्य आहेत, सुवासिक द्रव्य त्या पद्धतीनं ग्रीष्म ऋतूमध्ये पाणी आपण सुवासिक करून घेऊ शकतो, की जे शीतद्रव्याची द्रव्य आहेत. आणि द्रवाहार विशेष करून घ्यायला पाहिजे. आता द्रवाहार का घ्यायला पाहिजे? तर कसं आहे, की इथे तीक्ष्ण अंशू, अतितीक्ष्ण अंशू असं म्हटलंय. म्हणजे काय तर सूर्यकिरण अतितीक्ष्ण झालेले आहेत आणि ह्या अतितीक्ष्णतेमुळं काय घडतंय, तर शरीरातला जो द्रवांश आहे, शरीरातला जो कफ आहे, तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये शोषला जातोय आणि तो शोषला जात असल्यामुळं काय घडतंय, तर शरीरातला जो अ, काय म्हणतो मार्दव किंवा शरीरातला आपधातू ह्याचं शोषण होतंय आणि आपधातूचं शोषण होत असल्यामुळं त्याला रिप्लेस करण्याच्या दृष्टीने किंवा तसं त्याला शरीराचं प्रीणन व्हावं ह्या दृष्टीने द्रव स्वरूपाचा आहार इथे घ्यायला हवा. सुशीततोय सिक्तांगो. सिक्त अंग हा सिक्त म्हणजे सिंचन करणे. अंगावर सिंचन कशाचं करायचं सुशीततोय उत्तम पद्धतीनं थंड असणाऱ्या अगदी झिणझिण्या होणारं थंड असं नाही हा पण अगदी गरम पण घेऊ नका असं म्हटलेलं आहे म्हणजेच काय तर ग्रीष्म ऋतूमध्ये आपल्या बॉडी टेम्परेचर नुसार आपला जो अंघोळीचं पाणी आहे त्याच्यामध्ये बदल निश्चितच करायला पाहिजे आणि काय तर लिह्यात सक्तून स शर्करा काय घ्यायचं लेह कशाचा करायचा आहे तर सक्तू सातूचं जे पीठ आहे ते शर्करेच्या सोबत म्हणजे साखरेच्या सोबत असं घ्यायचंय. म्हणजे एक थोडक्यात इथे जर आपण बघितलं तर सातू जे आहेत ते पचायला हलके आहेत आणि शर्करा म्हणजे साखरेबरोबर घेतलेले आहेत. म्हणजे मधुर रसाची गोष्ट पण तिथे आहे आणि हलकं पण आहे. ह्या दृष्टीने लिह्यात सक्तून स शर्करान मध्यम न पेयम असं म्हटलंय. विशेषतः ग्रीष्म ऋतूमध्ये मद्याचं सेवन अजिबात करू नये. आता जर का ह्या ओळीकडे आपण बघितलं तर त्याचा काही संबंध हा ठीक आहे मद्य घेऊ नये एवढा एक म्हणजे आपल्याला डूज अँड डोंट्स मध्ये आपण लिहून देणार परंतु ह्याच्यापेक्षा आणखीन एक गोष्ट ह्याच्यामध्ये अशी महत्वाची राहते की ज्या वेळेला हा आपण बघतो की ह्याचे जे पेशंट जे आपण बघणार एकच मिनिट हा 1 मिनिट होल्ड करा. सो काय घ्यायला पाहिजे तर सुशीत तोय सिक्तांगो लिह्यात सक्तुं स शर्करान मध्यम न पेयम मद्य घेऊ नये आणि मद्य घेऊ नये असं म्हणत असताना आता ह्या बाबतीमध्ये आपण एक बघतो की विशेष करून ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये ज्या ज्या वेळेला
अति प्रमाणामध्ये किंवा मद्य जास्त प्रमाणामध्ये जर का सेवन झालं, तर काय होणार आहे, तर त्याच्यामध्ये तीक्ष्णत्वाची लक्षणं जास्त दिसणार आहेत आणि तीक्ष्णत्वाची लक्षणं दिसत असल्यामुळं काय होतं, तर पेशंट सुद्धा जे आहेत ना आपल्याला ते ह्या पद्धतीचे विशेष करून आपल्याला सापडतात. म्हणजे कसं की सॅटर्डे, संडे जनरली झाल्यानंतर सोमवारी पित्त होतंय वगैरे अशा पद्धतीचे पेशंट आपल्याला दिसत असतात. आणि मग ह्या केसेसमध्ये आपण विचारू शकतो, की मद्याचं सेवन झालं आहे का? किती प्रमाणात होतंय वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण तेव्हा पेशंटला या गोष्टी विचारायला हव्यात त्या दृष्टीने. ॲक्चुअली मद्य ह्या काळामध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये घेऊच नये असं म्हटलंय. आता आपण विचार करूयात, की ह्याचा जो अध्याय आहे ना, दुसरा अध्याय त्याच्यामध्ये आपण बघितलेलं, की मद्य विक्रय संधान दाना दानानी नाचरेत. आयडियली स्पीकिंग काय आहे, की मद्याचं तयार पण करू नये, दान आणि प्रदान, आदान-प्रदान पण त्याचं करू नये, घेऊ पण नये असा अर्थ त्याचा झाला. परंतु व्यवहार सुद्धा आपल्याला बघावा लागतो. कारण बऱ्याच वेळेला आपण हे आयडियल गोष्टी सांगून देखील कसं होतं, की पेशंट्स जे आहेत ना, तर त्यांच्यामध्ये काही ती गोष्ट इमिजिएट बदलणार नाहीये किंवा जे ऑलरेडी घेत आहेत आणि त्यांना लगेच जर थांबवलं, तर त्याचे विथड्रॉवल्स येणार आहेत. म्हणून पादांशिक क्रमाने ह्या गोष्टी कमी करायच्या जर का घेत असतील तर. म्हणून हा व्यवहार म्हणून सांगून ठेवलेला असतं. मग इथे ज्याला आपण वदतो व्याघात किंवा स्वतः जे म्हणतात त्यालाच खोडून काढलंय असं तर नाहीये ना. म्हणजे इथे कसं म्हटलं, की मध्यम न पेयम इथपर्यंत ठीक आहे. पण पेयम वा स्वल्पम बहुवारिभिः असं म्हटलंय. म्हणजे अनेक जास्त प्रमाणामध्ये पाणी घालून किंवा थोड्या प्रमाणामध्ये असं मद्य घ्यावं. तर असं म्हणतोय ना, तर मग तिथे दोन्ही कशा काय गोष्टी सांगतात म्हणजे ह्या ठिकाणी ग्रंथकारांचं एकदा हो म्हणतात, एकदा नाही म्हणतात असं आहे का? तर असं नाहीये. मग कसं आहे, तर पहिल्यांदाही त्यांनी सांगितलंय, की अचानक कुठलीही गोष्ट सहसा त्यागशीलनात असं जर का केलं, तर अनेक व्याधी उत्पन्न होतात. म्हणून जर त्या गोष्टींची सवय असेल, तर मग मात्र हळू ते काढायला पाहिजे आणि म्हणून जे कोणी घेत असतील, तर त्यांच्या संदर्भामध्ये अशी गोष्ट आहे, की मध्यम न पेयम ग्रीष्म ऋतौ. ग्रीष्म ऋतूमध्ये शक्यतो घेऊच नाहीये आणि म्हणजे जे काही ऑकेजनली घेणारे लोकं असतात ना, त्यांनी सुद्धा ग्रीष्मामध्ये घेऊच नाही. पण ज्यांना रोज सवय असेल, तर त्यांनी काय करायला पाहिजे, पेयम वा प्यायचंच झालं तर स्वल्पम प्रमाण त्याचं कमी असायला पाहिजे किंवा सुबहुवारी वा ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायला पाहिजे. आता इथे सुबहुवारीवा असा शब्द वापरलाय बरं का. तर बहुवारीवा असं नुसतं म्हटलेलं नाही, तर सुबहू. मग ते जे पाणी आहे ना, तर ते सुद्धा सिद्ध जल असं जर असेल, तर मग त्याचा परिणाम कदाचित जास्त चांगला येईल किंवा थोड्या प्रमाणामध्ये त्या गोष्टी पुरतील, तर त्या अर्थाने. मग आता इथे आपण विचार करायला पाहिजे, की आणि बहुवारीवा. बहुवारीवा हे तर समजलं, पण सुवारीवा याचा अर्थ कसा घ्यायला पाहिजे? तर समजा त्या मध्यामध्ये पाणी घालायचंय हां, तर मग आपण हा जो गण आहे, तृष्णा प्रशमन गण आहे किंवा ज्या काही इतर म्हणजे जसं उशीर सिद्ध जल आपण बनवतो, तर तसं तृष्णा प्रशमन गणातलं सिद्ध जल आणि मद्य असं जर का एकत्र करून दिलं गेलं ना, तर तृष्णा प्रशमन जो आहे त्यांनी तहान पटकन भागते. मद्याची लोकांना तहान असते बरं का आणि त्याच्यामुळे ती पटकन थांबावी, पटकन शमावी, ती किक जी काही असते ती लवकर कमी व्हावी. तर त्या दृष्टीने सुवारीवा असा अर्थ त्याचा आपण घ्यायला हवा. म्हणजे सिद्ध जल वेगवेगळी इथे वापरायला पाहिजेत. मग ह्याच्यामध्ये ह्याचा जो गुण आहे तो संग्रहणीय गण किंवा ज्याच्यामध्ये अपधातूशी संबंध आहे, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण तिथे वापरू शकतो. समजा आपण एखाद्या पेशंटला किंवा त्याला स्वतःहून सोडवायची आहे आणि तरी सुटत नाहीये. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? तर मग तिथे कसं आहे ना, की त्याला योग्य आणि अयोग्य हे समजतंय, परंतु योग्य वेळ आल्यानंतर त्याचा निवाडा नाही करता येत आहे. असं ज्या वेळेला होतं ना, तर त्यावेळेला त्याची संज्ञा स्थापन होणं गरजेचं आहे. म्हणजे एकदा ठरवलंय ना, नाही त्यातनं बाहेर यायचंय, तर बाहेरच यायला पाहिजे. मग आपण काय आयडिया करायला पाहिजे, तर संज्ञास्थापन गण जे आहे ना, त्याचं सिद्ध जल द्यायचं आणि त्या सिद्ध जलाबरोबरच काय हे वापरलं गेलं, म्हणजे त्याला पी म्हणून सांगितलं. तर मग ते संज्ञास्थापन झाल्यामुळे ही गोष्ट चुकीची आहे, हे एकदा पुन्हा एम्फसाइज होईल आणि तसं झाल्यानंतर हळू त्या व्यसनातनं माणसं बाहेर पडायला जास्त चांगल्या पद्धतीनं मदत होईल. सो ह्या दृष्टीने मध्यम न पेयम, पेयम वा स्वल्पम, प्यायचंच झालं तर स्वल्पम किंवा सुबहुवारी वा. तर ह्या सुचा अर्थ या पद्धतीनं घ्यायला पाहिजे. सुवारी म्हणजे चांगल्या पाण्याबरोबर घ्यावं. चांगलं पाणी म्हणजे थंड पाणी वगैरे असा अर्थ इथे घ्यायचा नाही बरं का. परंतु कसलं, तर ह्या पद्धतीनं सिद्ध जल जर वापरली ना, तर त्यातनं बाहेर पडायला लोकांना जास्त मदत होईल. या अर्थाने ह्याचा विचार करायला पाहिजे.
त्याच्यानंतरचा श्लोक आहे ग्रीष्म ऋतुचर्येचेच. त्याच्यामध्ये अन्यथा शोफ शैथिल्य दाह मोहान करोति तत्. असं जर केलं नाही, म्हणजे काय, की जर का मद्य जास्त प्रमाणात घेतलं किंवा त्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये पाणी घातलं, तर काय होईल, शोष, शैथिल्य, दाह, मोह ह्या गोष्टी उत्पन्न करेल. कारण काय? तर ग्रीष्म ऋतू आहे, सूर्यसंताप आहे, तीक्ष्णत्व वाढलेलं आहे, शरीरामध्ये कफाचा शोष होतोय, प्रत्यहम क्षीयते अशा पद्धतीचा कफ आहे. म्हणून असं जर का नाही केलं, तर काय होईल? शोष होईल. शोष याचा अर्थ एक गोष्ट आपण धरू शकतो, की तोंडाला कोरड पडणं किंवा सूज होणं. तर ह्याच्याचमध्ये एक पाठभेद शोफ असा सुद्धा आहे, म्हणजे सूज येते या अर्थाने आहे. त्याच्यानंतर शैथिल्य, अंग शिथिल होतं. ह्याचं कारण काय? तर धातू पाकाला सुरुवात होते. त्या तीक्ष्णत्वाने, त्या उष्णत्वाने म्हणून अंगामध्ये शैथिल्य यायला उत्पन्न होतंय. आणि म्हणून आपण जे पेशंट्स बघतो, काही वेळेला लिव्हर सिरोसिस वगैरेचे जे पेशंट बघतो, ती सुरुवात जी आहे ना, ती ह्या पद्धतीनं ग्रीष्म ऋतुचर्या न पाळता अयोग्य पद्धतीनं जर मद्यपान केलं असेल ना, तर त्याच्यामुळे कदाचित येण्याची शक्यता जास्त आहे. आणखीन काय होतं, तर दाह, वेगवेगळ्या पद्धतीचे शरीरामध्ये दाह उत्पन्न होतात आणि मोह उत्पन्न होतो. मोह म्हणजे योग्य आणि अयोग्य याचा निवाडा न करता येणं. ह्यालाच किंग कर्तव्यता मूढता असं म्हटलं जातं. तर असे हे मोह तयार होतात आणि म्हणून विशेषतः काय करायला हवं, तर मद्य घेऊ नये ग्रीष्म ऋतूमध्ये. आणखीन काय करायला हवं, तर कुंदेंदू धवलम शालीम अश्नीयात जांगलैहि पलैः. पल म्हणजे मांस, जांगल मांसाबरोबर. काय घ्यावं? कुंदेंदू धवल शाली. कुंद इंदू म्हणजे काय? कुंदाचे जे कळ्या असतात ना त्याप्रमाणे किंवा इंदू जो आहे तर इंदू म्हणजे काय आपण शशी किंवा चंद्र म्हणतो, तर चंद्राप्रमाणे धवलं अशा पद्धतीचं किंवा मोगऱ्याच्या कळांप्रमाणे असणारा भात जो आहे तो स्वच्छ, सुंदर, निर्मळ असा, तर तसा जांगल मांसाबरोबर खावा. इथे अग्नी चांगला नाही आहे म्हणून मग जांगल मांस विशेषतः घ्यावं असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पिबेत रसम नाति घनम रसालाम राग खांडवो पानकम पंचसारम वा नवमृत नवमृद्भा मृद्भाजनस्थितं मोच-चोच दलैर्युक्तं साम्लं मृण्मय शुक्तिभिः. आणखीन काय-काय करावं? तर पिबेत रसम नाति घनम. न अति घन. अति घन म्हणजे खूप दाट नसलेला म्हणजे पातळसर असा रस प्यावा. रस याचा अर्थ मांसरस. आता इथे जांगलपल असं जे वापरलंय ना, म्हणजे जांगल मांसाचा मांसरस अशा अर्थाने हे घ्यायला हवं. मग आता कसं आहे ना, की आपण ज्या वेळेला पेशंटला आहार आणि पथ्य लिहून देत असतो, की काय करावं, काय नाही करावं किंवा कधी करावं. तर ऋतूनुसार काय-काय द्यायला पाहिजे. तर जांगल मांस खा, हे काय आपण पेशंटला सांगणार नाही. पण जांगल मांस म्हणजे काय आणि अनुप मांस म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे, राइट? पाण्यामध्ये ज्या गोष्टी असतात, तर त्याला आपण अनुप मांस म्हणतो. म्हणजेच काय, तर ह्या ग्रीष्म ऋतूमध्ये मच्छी, त्याच्यानंतर सी फूड ह्या सगळ्या गोष्टी बंद करायला सांगायच्या आणि ज्याला सवय आहे किंवा जो रेग्युलरली नॉन-व्हेज खातोय, तर अशा माणसाला जांगल मांस खायला सांगायचं आहे. मग जांगल मांस म्हणजे काय? तर विशेषतः आत्ताच्या काळामध्ये आपण बघतो तर चिकन किंवा मीठ जे वापरलं जातं, तर ह्या 2 गोष्टींचा संबंध तिथे येतो. म्हणजे ह्या विशेषतः काळामध्ये निदान अनुपमांस खाऊ नका. ह्या गोष्टी आपल्याला सांगता पेशंटला आल्या पाहिजेत. पूर्णपणे नॉन-व्हेज बंदच असं काही नाही आहे ग्रंथानुसार सुद्धा. आपला हा विषय झालेला होता, की शरीरशास्त्राच्या नुसार आयुर्वेद सांगितलेलं आहे. सो त्या दृष्टीने जांगल मांस जर का खायचंच नसतं, तर एवढा मोठा मांसवर्ग सांगितलाच नसता. पण मांसावर्ग सांगितलेला आहे. पण कधी, कोणतं आणि किती प्रमाणात या गोष्टींना महत्त्व आहे आणि म्हणून पिबेत रसम नाती घनम. मांसरस जो घ्यायचा तो अगदी दाटसर घेऊ नये, थोडासा पातळ असायला हवा. रसाला राग खांडवऊ. रसाला म्हणजे श्रीखंड बरं का. आता तुम्हाला वाटेल की एकदम इथे रसाला ग्रीष्म ऋतूमध्ये कुठून आलं एकदम हे वगैरे. याचं कारण काय, तर रसाला या पद्धतीनं बनवणं किंवा श्रीखंड आत्ताचे जे आपण डब्बे विकत आणतो आणि खातो, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्याच्यामध्ये बनवण्याच्या प्रोसेसलाही खूप महत्त्व आहे. आपण प्रत्येक वेळेला बघतो की कुठलंही औषध आयुर्वेदाचं आपण जेव्हा बघतो, तर त्यावेळेला ते विशिष्ट क्रमानेच एकत्र केलं जातं. रादर साधं त्रिफळा चूर्ण म्हटलं तरी
आधी बेहडा टाकला, मग हिरडा टाकला, मग आवळा टाकला असं नाही. हरितकी, बिबितक आणि आमलकी या 3 गोष्टी योग्य पद्धतीनं, योग्य क्रमानेच टाकल्या गेल्या पाहिजे. त्रिफळा समजा बनवायचा आहे आपल्याला, अगदी साधं योग आपण धरूया. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा हरितकी घालायची. हरितकी घातल्यानंतर बिबितक ॲड करून घ्यायचं, त्याच्यामध्ये मिक्स करायचंय आणि ते दोन्ही एकत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये आमलकी घालायचे. तर ह्या पद्धतीनं त्रिफळा बनवलं गेलं पाहिजे. मग त्याचं प्रमाण सुद्धा काही वेळेला आपण समप्रमाणात आणि काही वेळेला वर्धमान प्रमाणात असंही बनवतो. सो ह्या गोष्टींना महत्त्व आहे. तसंच रसाला म्हणजे श्रीखंड. श्रीखंड म्हटल्यानंतर सर्दी, ताप, खोकला या गोष्टींचं निमंत्रण असं आत्ता आपल्याला वाटतं. परंतु हे तसं नाही आहे जर का ह्या पद्धतीनं बनवलं तर. रसाला असं म्हणत असाल तिथे काहीतरी रसभरीत गोष्ट असली पाहिजे. पातळ पण आहे तिथे, बरोबर? जे आत्तापर्यंत ते हलकं खा, हलकं खा म्हणतात आणि इथे एकदम रसाला खा म्हणतात. मग ह्याचा काय संबंध आहे? घट्ट फ्रीजरमधनं काढलेलं, दगड झालेलं अशा गोष्टी नाहीये तिथे अपेक्षित. मग काय करायला हवं आहे? तर गाईच्या दुधाचं तुम्ही जर का कधी बनवलं असेल ना, तर नसेल बनवलं तर नक्की बनवून बघा. गाईचं दूध असतं ना, तर त्याला विरजण लावून त्याचं हे बनवायचं, दही बनवायचं आणि ते टांगून ठेवून त्याचा चक्का बनवायचा. प्रेस करून नाही बनवायचा, म्हणजे पनीरसारखं नाही बनवायचा आणि तो जो चक्का आहे ना, तर त्याला नंतर घोटून मग साखर घालून आणि त्याच्यामध्ये जायफळ घालून या पद्धतीनं बनवलं ना, तर बऱ्यापैकी रसरशीत म्हणजे थोडंसं पातळसर असं श्रीखंड ते बनतं. अतिशय चवीला उत्तम लागतं. करून बघा कधी. तर ह्या पद्धतीनं जर केलं, तर ती जी रसाला आहे, तर ती शरीराचं प्रीणन करणारी आहे आणि ते सुद्धा खायचं आहे ते प्रमाणामध्ये खायचं आहे आणि म्हणून इथे श्रीखंड अशी गोष्ट आहे. कारण की ते वाताचं शमन करणारी गोष्ट आहे. ही गोष्ट महत्वाची राहते. त्याच्यानंतर राग खांडव. राग आणि खांडव म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांची जशी व्यंजनं आपण म्हणतो, तर तशी सगळी व्यंजनं जी आहेत ती महत्वाची आहेत. पानकम पंचसारम वा. पानक वेगवेगळी पानक वापरायला पाहिजेत. राग खांडव जे आहेत ना, तर ते ज्याला आपण हे म्हणतो साखर आंबा किंवा आवळ्याचा जाम करून ठेवणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या की ज्या खाल्ल्यानंतर एकदम प्रीणन होतं, मनाला तर्पण वाटतं, बरं वाटतं, अशा गोष्टी ह्याच्यामध्ये घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर पानकम पंचसारम वा. पानक म्हणजे विशिष्ट सरबत ज्याला आपण म्हणू, तर त्या पद्धतीची पानकं बनवायची आहेत. मग ही पानकं जी आहेत किंवा पंचसार म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं एक जसे आपण हे सरबत बनवतो तसं एक पंचसार नावाची हे आहे. तर पानकं असं म्हणत असतात. त्यांनी त्याला तळटीप जी दिलेली आहे ना, त्याच्यामध्ये विविध प्रकारची सुवासिक औषधं किंवा ज्याला आपण हे म्हटले मोहाची फुलं, शिवणीची फुलं, खजूर अशा गोष्टी घालून जे केलं जातं, तर त्याला पंचसार पानक असं म्हटलेलं आहे. तर हे जे पंचसार पानक आहेत, त्याच्यात 5 गोष्टी आहेत. मनुका, मोह, शिवणीची फळं, खजूर आणि फालसा. ह्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर हे घालून त्याचं सरबत बनवणं, तर त्याला पंचसार पानक असं म्हटलेलं आहे. आणि ते कशात ठेवायचं? नवमृत भाजन स्थितम. भाजन म्हणजे भांड. मृत म्हणजे माती. मातीच्या भांड्यात ठेवलेलं, म्हणजे मडक्यामध्ये ठेवलेलं आणि मग ते त्या पद्धतीनं थंड करून, तितपत थंड करून असं ते वापरावं. आणखीन काय करावं? तर मोच चोच दलैर्युक्तम साम्लम मृन्मय शुक्तिभिः. चोच म्हणजे नारळ आणि मोच म्हणजे अ, केळं. हं. तर चोच, मोच, नारळ, केळं, दलैही युक्तम. काय करायचंय म्हणजे नारळ, केळं या गोष्टी वापरून त्याच्यामध्ये सुद्धा मृन्मय शुक्तिभिः. शुक्ती म्हणजे परळ किंवा आपण एक पसरट भांड म्हणू मातीचं, तर अशामध्ये ठेवलेलं ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत. केळ्यासारख्या गोष्टी. म्हणजे इथे कसं होणार आहे, की हे थोडंसं जरी हे काय म्हणतो आपण केळं म्हटल्यानंतर सर्दी, खोकला आणि यांना निमंत्रण असं पण म्हणतो. परंतु इथे वाताचं शमन करणं ही गोष्ट अपेक्षित आहे. तीक्ष्णत्वापासून वाचणं ही गोष्ट अपेक्षित आहे आणि म्हणून मोचचोच दलेर्युक्तम साम्लम मृन्मय शक्तिभिः. पाटला वासितम चांब सकर्पूरम सुशीतलम. पाटला वासितम. पाटला याचा अर्थ गुलाब असं म्हटलेलं आहे किंवा आपण पाटला जो वृक्ष म्हणतो किंवा पाडळीचं फूल म्हणतो, तर त्यांनी वासितम च अंबहा. अंबहा म्हणजे पाणी. यांनी सुवासित केलेलं असं पाणी घ्यायचं आणि ते पाणी सुद्धा अजून कसं तुम्ही करू शकता, तर सकर्पूरक
कापूर सुद्धा आपण पाण्यामध्ये घालू शकतो आणि सुशीतल थंडगार केलेलं असं चांगल्या पद्धतीनं सुशीतल असा शब्द आहे. अगदी चिल्ड असं नसलं पाहिजे बरं का पाणी. चिल्ड जे असतं ते सुशीतल नसतं. घेतल्यानंतर शिरशिरी येईल असं पाणी नसलं पाहिजे. मग आता पाटला वासितम असं म्हटलेलं आहे. तर गुलाबाचं काय म्हणू वास लागलेलं म्हणजे जो 2 प्रकारचे गुलाब असतात बरं का. म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल, की एक असतो तो कलमी गुलाब जो मोठा आणि खूप दिसायला सुंदर असतो आणि दुसरा जो असतो तो गावठी गुलाब सर्वसाधारणतः थोडासा पिंकिश कलरचा किंवा थोडा रेडिश कलरचा असाच असतो. वेगवेगळे कलर ह्याच्यामध्ये येत नाहीत आणि हा जो असतो तो त्या मानाने छोटा असतो, परंतु याचा वास खूप सुगंधित असतो. तर अशा गुलाबाचं हे पाणी घ्यायचं आहे. तर गुलाबाचं का तर ते शरीरामध्ये पित्ताचं शमन करणारे किंवा प्रीणन करणारे विशेष करून आणि म्हणून वेगवेगळ्या फुलांच्या वासित असं हे पाणी आपल्याला ग्रीष्म ऋतूमध्ये घ्यायला हवं. मग आता इथे काय आहे, तर आपण पेशंटला सांगू शकतो, की तुम्ही फ्रिज नका वापरू. शक्यतो पाणी जे आहे ते माठातच ठेवा. मग माठामध्ये वाळा आपण टाकायला सांगू शकतो किंवा त्याच्यानंतर मोगऱ्याचं फूल सुद्धा त्याच्यामध्ये बरेच लोकं टाकत असतात किंवा आता म्हटल्याप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. या पद्धतीनं सुवासित असं पाणी घ्यायला पाहिजे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट पाण्याच्या बाबतीमध्ये मला असं सांगावीशी वाटते, की ज्यावेळेला आपण पाण्याचा विचार करतो, तर उन्हातनं बाहेरून आल्या-आल्या इमिडिएटली पाणी पिणं, असं जर का केलं गेलं ना, तर त्याच्यामध्ये काय घडतं, तर बऱ्याच वेळेला टेम्परेचर डिफरन्स एकदम खूप जास्ती येत असतो आणि त्या टेम्परेचर डिफरन्समुळं सगळ्यात जास्त जे परिणाम येतो ना, तर तो रक्तावरती किंवा रक्तधातूवरती परिणाम येत असतो. याचं कारण काय? रक्तवाहिनी दुष्यंती असं म्हणत असताना शीतोष्ण क्रमसेवनात असं आलेलं आहे म्हणून. आणि म्हणून रक्तदुष्टीचे विकार जे आहेत ना, ते ग्रीष्म ऋतू संपल्यानंतर रक्तविकार आपल्याला दिसतात. ग्रीष्मानंतर आपल्याला वर्षा येत असतो विशेषतः तर त्या दृष्टीने तिथे येतं आणि म्हणूनच याच्यामध्ये आपण असा विचार करायला पाहिजे, की बाहेरून आल्या-आल्या लगेच थंड पाण्याने हात धुणं ही गोष्ट चुकीची आहे. मग थोडा वेळ शांततेत बसलं पाहिजे. त्याच्यानंतर काय करायचं, की बॉडी टेम्परेचर थोडंसं नॉर्मलला येईल. बाहेर कितीही जरी म्हटलं तरी उन्हाच्या झळा लागत असतात आपण बघतो. मग घरी आल्यानंतर डायरेक्टली हातपाय धुवायला जाण्याच्या ऐवजी थोडा वेळ एक 5 मिनिटं बसावं. बॉडी टेम्परेचर नॉर्मल आलं, की मग हातपाय धुवावेत आणि मग त्याच्यानंतर पाणी प्यावं. ते सुद्धा चिल्ड पाणी पिऊ नये. ते सुद्धा नॉर्मल माठामध्ये ठेवलेलं पाणी प्यावं, की जे उशीर वगैरे सारख्याने सुगंधित किंवा सुवासित असं केलेलं पाणी आहे आणि हे पाणी पीत असताना सुद्धा बसून पाणी प्यायला पाहिजे. आणि बसून पाणी पित असताना ते ह्याच्याला म्हणजे तोंडाला ग्लास लावून पाणी प्यायला पाहिजे. वरून घटाघटा उभं राहून जर पाणी प्यायलं, तर त्याच्यामध्ये वाताच्या विकृती जास्ती होतात असं दिसतं. बऱ्याच वेळेला बाहेरून आल्या-आल्या इमिडिएटली फ्रिजमधनं पाणी काढून जर का तोंडाला बॉटल न लावता वरून घटाघटा पाणी प्यायलं, असे जे पेशंट असतात ना, ते विशेष करून आपल्याला दिसतात, की व्हेरिकोज व्हेन्स जे असतात ना, तर त्याच्यामध्ये हा हेतू तुम्ही विचारत चला, तर हे आपल्याला हेतू अशा पद्धतीचे बऱ्याच वेळेला सापडतात. आपल्याला बऱ्याच वेळेला मेकॅनिकल गोष्टी माहीत आहेत, की बराच वेळ उभं राहून जे काम करतात त्यांना व्हेरिकोसिटी होते. परंतु इतरही अनेक लोकं अशी असतात, की जे उभं राहून काम करतात, परंतु त्यांना व्हेरिकोसिटी होत नाही. मग याचं कारण काय आहे? तर ही व्हेरिकोसिटी न होण्याचं एक विशेष कारण आहे, की रक्तदुष्टी. कारण रक्त अश्रुजक कंडरा सिरा असं म्हटलेलं आहे. अश्रुज हा रक्तापासून कंडरा आणि सिरा म्हणजे रक्तवाही सिरा ज्या आहेत ना, त्याची उत्पत्ती सुद्धा रक्तापासून आहे. मग रक्त जर बिघडलं, तर रक्तवाही सिरा सुद्धा बिघडणार आहेत. सिरा कौटिल्य येणार आहेत, त्या वेड्यावाकड्या होणार आहेत आणि रक्त बिघडण्याचं कारण म्हणजे शीतोष्णाक्रम सेवनात. ह्याचाच अर्थ बाहेरून आल्यानंतर इमिजिएट पाणी पिणं व ह्या गोष्टी जर झाल्या, तर त्याचा संबंध इथे येतो आणि म्हणून विशेष करून ही काळजी घ्यायला पाहिजे ग्रीष्म ऋतूमध्ये. त्याच्यानंतर पाटला वासितम चांब सकर्पूरम सुशीतलम शशांक किरणान भक्ष्यान रजन्याम भक्षयन पिबेत स्थितम माहिषम क्षीरम चंद्र नक्षत्र शीतलम. शशांक किरण खूप सुंदर नाव दिलंय. शशांक किरण ह्याला पूर्ण असं म्हणतात म्हणजेच काय शेवया बर का. आता तुम्हाला वाटेल हे शेवया आणि शशांक किरण ह्याचा काय संबंध आहे? शशांक म्हणजे काय? तर ज्याच्या अंगावरती शश म्हणजे ससा आहे असा तो शशांक. मग आपण लहान मुलांना दाखवत असतो चंद्रावरती टोबक ससा म्हणजे त्याच्यावरती जे आकार येतात ना त्याच्यावरती. तर म्हणून त्याला शशांक आणि किरण चंद्राच्या किरणाप्रमाणे असणाऱ्या त्या
म्हणजे कोण? तर शेवया. मग शशांक किरण का म्हटलंय शेवयांना? आता सध्या आपण बघतो की आपण शेवया विकत घेतो आणि त्या डायरेक्ट प्लास्टिकमध्ये पॅकिंगमध्ये वगैरे असतात. परंतु जर आपण कधी करताना शेवया बघितलं असेल ना, तर एका एवढ्या-एवढ्या फक्त छोट्या गोटीच्या शेवया ज्या आहेत ना, त्या 5-5, 10-10 मीटर लांब होत असतात आणि शेवया वाळवण्यासाठी ना काठी एक आडवी ठेवून त्याच्यावर शेवया वाळत घातल्या जातात आणि त्यावेळेला ज्या शेवया अशा सुंदर एकाच्या सगळ्या पसरलेल्या असतात ना, तर त्या कशा दिसतात? तर त्या चंद्रकिरणांसारख्या दिसतात आणि म्हणून शशांक किरणां असं म्हटलेलं आहे आणि म्हणूनच त्याला कर्पूर नाड्या. नाड्या म्हणजे लांब असणारी किंवा नळी काय म्हणतो आपण नाडी म्हणजे अ, दोरी या अर्थाने आलेलं आहे आणि म्हणून अशा ज्या आहेत शेवया त्या घ्याव्यात आणि त्या कशा घ्याव्यात? तर रजन्याम भक्षयन पिबेत. रात्रीच्या वेळेला विशेष करून ह्या शेवया खाव्यात आणि मग काय घ्यावं? तर ससीतम माहिषम क्षीरम. ससीत माहिषम क्षीरम चंद्र नक्षत्र शीतलम. चंद्र नक्षत्र चंद्रामध्ये नक्षत्रामध्ये असं थंड केलेलं जे दूध आहे तर ते त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर अभ्रंकश महाशाल ताल रुद्धोष्ण रश्मिषु वनेषु माधवीश्लेष्ट द्राक्षास्तबकशीलिषु सुगंधी हिमपानीय सिंचमानपटालकैः कायमाने चितेच्युत प्रवालफललुम्बिभिः कदलीदलकल्हार मृणालकमलोत्पलैः कल्पिते कोमलैस्तल्पे हसत्कुसुमपल्लवे मध्यन्दिने अर्कतापार्थ स्वप्यात् धारागृहे अथवा पू पूस्त पूस्तस्त्रीस्तनाहस्त आस्य प्रवृत्तो उशिर वारिणी असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे काय काय करावं हा सगळा विहार दिलेला आहे ग्रीष्म ऋतूमधला. कसा आहे तर अभ्रंकश महाशाल. अभ्रंकश म्हणजे अभ्राला अंकश म्हणजे गगनचुंबी किंवा अभ्रापर्यंत जाणारे गगनापर्यंत जाणारे एवढे उंच महाशाल म्हणजे काय तर शाल म्हणजे राळेचा जो वृक्ष असतो ना उंचच्या उंच असा ताल म्हणजे काय तर ताडाचं झाड किंवा ताल वृक्ष ज्याला आपण म्हणतो असं तर असं उंच जे झाड आहेत ती काय करतात ऋण उष्ण रश्मिषु ऋणध्ये म्हणजे थांबवतात उष्ण रश्मिषु हे सूर्याचे जे उष्ण किरण येत आहेत तर त्यांना ते थांबवणारी अशी ही उंच झाडं आहेत आणि ह्या उंच अशा गगनचुंबी झाडांच्या खालती वनेषु माधवी श्लेष्ठ द्राक्षास्तबकशीलशु वनेषु विविध वनांमध्ये म्हणजे जिथे अशी सुंदर उंच झाडं आहेत अशा ठिकाणी माधवी श्लेष्ठ माधवी म्हणजे वेल वेल कशी असते ना ती जरी छोटी पातळ अशी असली ना तरी त्याचा मांडव बनवला जातो सर्वसाधारणतः आणि त्या मांडव वेली कुठलाही मांडव जो असतो वेलीचा त्याच्या खाली जर आपण बघितलं तर शीतलता असते शैत्य असतं आणि सावली असते आणि म्हणून अशा उंच झाडं जिथे आहेत अशा वनामध्ये जिथे माधवी म्हणजे खूप साऱ्या वेली आहेत अशा ठिकाणी द्राक्षास्तबकशीलिषु म्हणजे विशेष करून जिथे द्राक्षांचे घोस लागलेले आहेत अशा ठिकाणी काय करावं तर त्याचा आश्रय घ्यावा या अर्थाने सुगंधी हिमपानीय सुगंधी म्हणजे सुगंधित केलेलं असं हिम म्हणजे आपण थंड ज्याचं आपण हे करतो फांट म्हणजे गरम पाण्यामध्ये केलेला आणि थंड पाण्यामध्ये जे बनवतो त्याला हिम म्हणजे पंचविध कषाय कल्पना त्याच्यातली एक कल्पना हिम त्याच्यानंतर सुगंधी हिमपानीय सिंचमान पटालकैः पटालक म्हणजे पडदा पडद्यावरती जिथे सिंचन केलेलं आहे अशा ठिकाणी राहावं म्हणजे आपल्याला काही ठिकाणी माहिती असेल की वाळ्याचे पडदे लावले जातात आणि ते वाळ्याचे जे पडदे असतात ना त्याच्यावरती सिंचन पाण्याचं केलं जातं होतं तर गारवा त्या एरियामध्ये मेंटेन होतं तर ह्या पद्धतीनं सिंचमान म्हणजे जशा ठिकाणी काय करायचं कायमाने चिते च्यूत प्रवाल फललुंबिभिः अशा ठिकाणी कायमान म्हणजे अशा ठिकाणी चिते जिथे ठेवलेले आहेत किंवा अनेक चितं म्हणजे ठेवलेले आहेत या अर्थाने
काय काय ठेवलेलं आहे तर च्यूत म्हणजे आंब्याची फळं जिथे आहेत किंवा आंब्याची झाडं जिथे आहेत अशा ठिकाणी. त्याच्यानंतर प्रवाल फल लुंबिबिही. प्रवाळ जे आहे तर तिथे ओके आम्रपल्लव आणि आम्रप्रवाल असं म्हटलंय. आंब्याच्या घोसांनी युक्त म्हणजे जिथे आंबे लागलेले आहेत अशा सुगंधी आणि अशा शीतल ठिकाणी राहावं. आणखीन काय करावं तर आता म्हटल्याप्रमाणे सिंचमान पटालकैही जिथे अशा पद्धतीने उशिराच्या वाळ्याचे पडदे लावलेले आहेत अशा ठिकाणी राहावं. कदली दल कल्हार मृणाल कमलोत्पलैही. कदली दल कदली म्हणजे केळीच्या जिथे आहेत. तुम्हाला जर का कल्पना असेल तर केळीची झाडं जिथे जिथे असतात ना तिथे गारवा खूप सारा असतो आणि रादर पाणी जिथे जास्त असतं तर तिथे ही केळीची झाडं जास्त आपोआप उगवत असतात. तर अशा आपोआप उगवणारी जी झाडं आहेत ना त्याच्यावरनं पाण्याचे साठे समजले जातात. तर त्याच्या संदर्भात केळ आहे. अजून एक म्हणजे दुसरं उंबराचं झाड असतं की जिथे जिथे पाण्याचे साठे असतात ना तिथे जनरली ही उंबराची झाडं आलेली दिसतात. सो त्या दृष्टीने म्हणजे ज्या सॉइलमध्ये पाणी आहे तर तिथे थोडाफार तिथे जास्त गारवा असणार या अर्थाने. कदली दल कल्हार मृणाल कमलोत्पले हे कदलीची जिथे दल म्हणजे केळीची जिथे झाडं आहेत अशा ठिकाणी. त्याच्यानंतर मृणाल कल्हार म्हणजे कमळ जिथे उगवलेलं आहेत या दृष्टीने आणि कल्हार उत्पलादी कल्हार म्हणजे कमळाचा एक प्रकार तर तिथे अशा ठिकाणी राहावं. कल्पिते कोमलैही तल्पे हसत कुसुम पल्लवे. वेगवेगळ्या हसत कुसुम पल्लवे वेगवेगळी कुसुम म्हणजे वेगवेगळी फुलं जिथे उमललेली आहेत अशा ठिकाणी किंवा पल्लव म्हणजे आपण नवीन पालवी किंवा छोटी नवीन आलेली जी झाडाची पालवी आहे तर त्याच्या ठिकाणी राहावं. कोमल अशी जिथे जिथे ही आलेली आहे तिथे पालवी आहे तिथे. मध्यंदिने अर्कतापार्थः स्वप्यात धारागृहे अथवा. हे सगळं काय करावं तर स्वप्यात अशा ठिकाणी झोपावं. किती सुंदर दिलेत सगळे ट्रिकची ठिकाणं आहेत बरोबर. सो जिथे अतिशय उंच गगनचुंबी वृक्ष आहेत अशा ठिकाणी किंवा जिथे जिथे वेलींचे मांडव आहेत अशा ठिकाणी किंवा जिथे ह्याचे घोस लागले द्राक्षाचे घोस लागलेले आहेत अशा ठिकाणी किंवा त्याच्यानंतर च्यूत प्रवाल म्हणजे जिथे आंबे भरपूर लगडलेले आहेत अशा ठिकाणी किंवा जिथे कमळ उगवलेलं आहे अनेक फुलं उगवलेली आहेत अशा ठिकाणी स्वप्यात अशा ठिकाणी झोपावं. मग कशासाठी झोपावं मात्र दुपारी सांगितले बरं का हे मध्यंदिने दुपारच्या वेळेला आपण बऱ्याच वेळेला सांगतो ना की ग्रीष्मामध्ये दिवास्वप वर्जन आहे. मग त्याचा रेफरन्स कुठे आहे तर इथे आहे मध्यंदिने स्वप्यात. का स्वप्यात तर अर्कताप म्हणजे काय सूर्याचा जो संताप आहे तर त्याच्यापासून वाचण्यासाठी वणवण भटकू नये बाहेर अशा ठिकाणी बसावं थोडीच विश्रांती घ्यावी असं जे म्हणतो ना तसा. म्हणून तिथे स्वप्यात झोपू शकतो किंवा धारागृहे अथवा किंवा धारागृहाच्या ठिकाणी म्हणजे असं घर की ज्याच्या घराच्या वरती कंटिन्युअसली धारा म्हणजे पाण्याच्या धारा पडतायत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे ते गृह जे घर आहे तर ते थंड राहणार आहे तर अशा ठिकाणी राहावं. पुस्तस्त्रीस्तन हस्तास्य प्रवृत्त शिरवारिणे म्हणजे पुष्ट अशा स्त्रियांचे जे हे आहेत काय म्हणतो आपण पुतळे तर अशा ठिकाणी ते बऱ्याच ठिकाणी असतात ना की त्यांच्या कमंडलू मधनं धार पडते पाण्याची धार पडते वगैरे अशा पद्धतीची जिथे शिल्प लावलेली आहेत तर अशा ठिकाणी झोपावं म्हणजे सगळा जो काही माहोल आहे ना तो फार सुंदर आणि उत्तम पद्धतीने करावा असं थोडक्यात म्हटलेलं आहे. आणि असं करत असताना हे सगळं कशासाठी तर एक महत्वाची गोष्ट की अर्कांश तापैही म्हणजे हे अर्कतप्त जे लोक आहेत सूर्यामुळं त्रासलेले किंवा सूर्यामुळं शरीरावरती सूर्यकिरण पडल्यामुळे जिथे जिथे त्रास होतोय तर अशा सगळ्या ठिकाणी जे आहे ना तर ही ऋतुचर्या जी आहे तर त्याचं पालन करायला हवं. तर ह्या दृष्टीने ही संपूर्ण ऋतुचर्या सांगितलेली आहे. त्याच्यानंतर निशा कराकीर्णे सौध पृष्ठे निशासुच आसना. निशाकर कराकीर्णे निशाकर म्हणजे कोण
पुन्हा चंद्र, निशाकर कर, दोनदा करकर आलाय, तर करकर नाही बरं का, ते म्हणताना बरेच जण निशा करकर असं म्हणतात, तर असं नाही म्हणायचं. निशा कर करा किरणे असं म्हणायला हवं. ते निशाकर म्हणजे चंद्र, आणि चंद्राचे कर म्हणजे हात, म्हणजे चंद्र किरण, जिथे आकिरण, जिथे संपूर्ण पडलेली आहेत अशा सौध पृष्ठे, सौध पृष्ठ म्हणजे गच्ची, गच्चीवरती रात्री आसना, शांतपणे बसावं किंवा त्या चंद्रकिरणांचा आनंद घ्यावा. स्वस्थ चित्तस्य चंदनार्द्रस्य मलिनः, निवृत्त कामतंत्रस्य सुसूक्ष्म तनुवाससः, जलार्द्रास्तालवृन्तानि विस्तृतः पद्मिनीपुटः, उत्क्षेपाश्च मृदुक्षेपा जलवर्षि हिमानिलाः, कर्पूरमल्लिकामाला हारासहारी चन्दनाः, मनोहर कलालापाः शिशवसारिकाशुकाः, मृणालवलयः कांता प्रोत्फुल्ल उज्ज्वलाः, असं सगळं म्हटलेलं आहे. ओके, मग आता हे सगळं म्हणत असताना तर त्याचा संबंध कसा आहे, तर हे सगळं कशासाठी करायचंय, तर स्वस्थ चित्तस्य, स्वस्थ चित्त राहून काय करायचं आहे, तर चंदनार्द्रस्य मालिनः, मालिन म्हणजे धारण करणं या अर्थाने. चंदन आर्द्र, आर्द्र म्हणजे थंड किंवा ओलं चंदन, म्हणजे उगाळलेलं जे चंदन आहे ना, तर ते लावायचं आहे. तर हे चंदन संपूर्ण अंगाला किंवा काही विशिष्ट स्थानी तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलेलं असतात. कीर्तनकार बुवा वगैरे असतात ना, तर चंदन लावलेलं असतं. चंदनाचा टिळा असतो एकतरी. ह्या टिळ्याच्या बरोबर अजून कुठे कुठे चंदन लावतात असं एकदा तुम्ही बघून घ्या. तर डोळ्यांच्या कडेला अपांग प्रदेशी दोन्ही चंदन लावलेलं असतं. त्याच्यानंतर कानाच्या ज्या पाळ्या असतात ना, तिथे चंदन लावलेलं असतं आणि छातीवरती चंदन लावलेलं असतं. जी जी स्थानं जास्त उष्ण ठिकाणं जी आहेत किंवा व्यक्त करणारी आहेत उष्णता, तर त्याच ठिकाणी हे चंदन लावलेलं असतं. तर ह्याप्रमाणे आर्द्रस्य म्हणजे ओलं चंदन लावावं. निवृत्त कामतंत्रस्य म्हणजे ह्या ग्रीष्म ऋतूमध्ये कामतंत्र जे आहे म्हणजे कॉप्युलेशन, कॉयटस या सगळ्या गोष्टी बंद ठेवायच्या आहेत आणि सुसूक्ष्म तनुवाससः, कसा शरीरावरती कपडा कसा असावा, तर सुसूक्ष्म अतिशय पातळ तनू असा कपडा असायला हवे, की ते घातल्यानंतर इरिटेट होत नाहीये, अगदी बरं वाटतंय, ह्या अर्थाने तसे कपडे असायला हवेत. त्याच्यानंतर जलार्द्राहा तालवृंताने, जल आर्द्र म्हणजे काय, जलयुक्त असे तालवृंत म्हणजे विस्तृत. ताल याचा अर्थ आपण एक इन्स्ट्रुमेंट वापरायचं बघा, यंत्र, म्हणजे ज्याला ब्लेड आहे अशा अर्थाने. आपण टंग डिप्रेसर वगैरे वापरतो ना, त्याला ताल यंत्र म्हणतात. तर ताल म्हणजे असा एक पृष्ठभाग असणारा अशी गोष्ट. तर विस्तृत अशी जी हे आहेत, पद्मिनी पुटहा, पद्मिनी पत्र म्हणजे हे जे कमळाची जी पानं असतात, तर त्या दृष्टीने. त्याच्यानंतर उत्क्षेपाश्च मृदुक्षेपाः जलवर्ष हिमानिलाः, हिम अनिल, हिम अनिल म्हणजे थंड वारा, हा जलवर्षी ज्याच्यातनं थंड तुषारयुक्त असं पाणी पडत आहे अशा ठिकाणी किंवा अशा शीतल वाऱ्यामध्ये असं राहावं. त्याच्यानंतर कर्पूर मल्लिका माला हारा स हरिचंदना, कर्पूर मल्लिका, कपराच्या माळा किंवा मल्लिका म्हणजे मोगरा, तर मोगरीच्या माळा या धारण करावा. इथे सुगंध हा गोष्ट महत्वाची राहते. सो त्या दृष्टीने शैत्य आणि सुगंध हे उत्पन्न करणाऱ्या गोष्टी तिथे असायला हव्यात. त्याच्यानंतर हाराहा स हरिचंदनाहा, हरिचंदन जे आहे तर त्याच्या माळा, चंदनाच्या माळा वापराव्यात. मनोहर कलालापाहा म्हणजे मनोहर भाषण करणारी मुलं, कमलोज्ज्वलाहा असं म्हटलंय. मनोहर कलालापाहा शिशवाहा सारिका शुकाहा, आपल्या मनाप्रमाणे बोलणारे असे छोटे बच्चे तिथे असायला पाहिजेत. सारिका म्हणजे कोकिळ, त्याच्यानंतर शुक म्हणजे पोपट, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक आनंद देणारं असं वातावरण तिथे असायला पाहिजे. मृणाल वलयाहा कांताहा, मृणाल
म्हणजे मृणालांची वलय घातलेली अशा कांता म्हणजे स्त्रिया तिथे असायला पाहिजेत. म्हणजे काय तर तिथे सुद्धा शैत्य ही गोष्ट अपेक्षित आहे. प्रोत्फुल्लत कमलोज्ज्वलाहा त्याच्यामध्ये उज्ज्वल असा कमलिनीचा भास होत आहे. थोडंसं इथे वाग्भट जो आहे ना तो काय म्हणतो वाङ्मयीन जास्त होतोय. जंगमा इव पद्मिन्यो हरंती दायिताक्लमम यांच्या ठिकाणी आपण जर राहिलो तर क्लम म्हणजे शरीराला जे जे क्लेश होत आहेत सूर्यसंतापामुळं तर ते क्लेश जे आहेत ना तर ते इथे अ, क्लेश जे आहेत ते नाही होत किंवा क्लेश थांबतात. तर त्या दृष्टीने हे वातावरण असायला पाहिजे. आणि म्हणूनच खूप सुंदर अशी ही ऋतुचर्या इथे सांगितली आहे. ऋतुचर्येमध्ये सगळ्यात जास्त असा आपल्याला वाङ्मयीन वाग्भट असा दिसतो बरं का. सो त्या दृष्टीने त्याचा विचार एक व्हायला हवा. त्याच्यानंतर आदान ग्लान वपुषा वपुषामग्नी सन्नो अपि सीदती वर्षासु दोषैः आदान ग्लान वपुषाम अग्निः वपुषाम म्हणजे ज्यांना म्हणजे शरीरधारी जे आहेत त्यांचा अग्निः आदान काळामुळं ग्लानी आलेला जो असतो तो सन्न झालेला जो अग्नी आहे तर तो सन्नहा अपि सीदती अजूनच कमी होतो वर्षासु दोषैही वर्षेतल्या दोषांमुळं त्याच्या पुढे वर्षा ऋतुचर्या चालू होते तर वर्षा ऋतुचर्या आपण नेक्स्ट टाइम बघूयात. थोडक्यात म्हणजे ग्रीष्म ज्या वेळेला आपण बघतोय ना तर तिथे सर्वसाधारणतः आपण बघितलं तर आहार जो आहे तो लघु असायला हवा. त्याच्यानंतर शीतलता जेवढी सेवन करता येईल तेवढी शीतलता असायला हवी. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे तो सुगंध. ह्या 3 गोष्टी संपूर्ण ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये आपण बघतो. सो ह्याच्यामध्ये लास्ट टाईम आपली जशी चर्चा झालेली होती की त्याच्यामध्ये एसीत बसणं योग्य आहे का नाही योग्य आहे वगैरे. तर तिथेही ह्याची उत्तरं आहेत. तर धारागृह हा जो काही कॉन्सेप्ट आहे ना, तर तो त्या काळामधला एसी असंही आपण म्हणू शकतो. पूर्वीचे जर जुने राजवाडे आपण कधी जर का भेट दिली असेल, विशेष करून राजस्थानमधले हां, तर त्या संपूर्ण राजवाड्याच्या भिंती वगैरे खूप जाड आणि मोठ्या असतात आणि त्याच्यामुळे बाहेरचे जे सूर्यकिरण आहेत, तर त्याचा आतमध्ये तेवढा परिणाम जाणवत नाही. संपूर्ण आपण त्या वाड्यामध्ये, राजवाड्यामध्ये आत गेल्यानंतर आपल्याला एक प्रकारचा गारवा अनुभवायला मिळतो. इव्हन पूर्वीचे जे वाडे होते ना, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या भिंती खूप जाड असायच्या आणि त्याच्याचमुळे हे गारवा आपल्या घरांमध्ये किंवा शरीरामध्ये पर्यायाने राहत होता. परंतु आता आपण बघतो, की हे काँक्रीटचे जे बिल्डिंग्स असतात, तर ते खूप मोठ्या प्रमाणात तापतात आणि म्हणूनच आत बसून सुद्धा आपल्याला अनइझी होतं. कसं तरी होत असतं. मग ह्या सूर्यसंतापापासून वाचण्यासाठी काय करायला पाहिजे? तर कन्स्ट्रक्शनमध्ये जर का बघितलं, इंजिनिअर्स डे आत्ताच होऊन गेला, तर त्याच्यामध्ये आजकाल एक जर का तुम्ही बघितलं, तर ज्या ठिकाणी अशी खूप उष्णता असणारे, टेम्परेचर असणाऱ्या जिथे-जिथे बिल्डिंग्स आहेत ना, तर तिथे डबल वॉल बांधकाम केलं जातं. म्हणजे काय, बाहेर एक वॉल असते आणि ती जी आहे ना, ती सूर्यसंतापाला झेलत असते. त्याच्या आतमध्ये अजून एक वॉल बनवतात आणि ती ॲक्चुअली घराची वॉल असते आणि ह्या डबल वॉलमध्ये मधली जी हवा असते, की जी गरम होते ही फेसिंग वॉल जी आहे ती गरम झाल्यामुळं. तर ही हवा जी आहे ती आपोआप टनेल इफेक्टमुळे सर्क्युलेट होत असते. गरम झालेली हवा वरती निघून जाते आणि खालची गार हवा सतत आत येत असते आणि म्हणून त्या मानाने घरामध्ये गारवा मिळतो आणि गारवा मेंटेन होऊ शकतो. तर या पद्धतीचं आजकालचं जर आपण बघितलं टेक्नॉलॉजी ज्याला म्हणू, तर त्याच्यामध्ये हे एक इनोव्हेशन दिसतं, की आजकाल जिथे-जिथे उष्णता जास्ती आहे, तर अशा ठिकाणी हे डबल वॉल बिल्डिंग्स बांधल्या जातात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, की एसीचा जो विचार आहे, तर त्याच्यामध्ये एसी लावायला हरकत नाहीये. पण त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीच्या सोबत ते क्लोरोफ्लोरोकार्बन वगैरे ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यातनं उत्पन्न होत असतात. सो त्या दृष्टीने ते किती सेवन करायचं हे सुद्धा ठरवून आपण ठेवायला हवं आणि त्याचं टेम्परेचर किती ठेवायचं ह्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता धारागृहामध्ये कसं आहे, की ते सुद्धा नॅचरली खेळवलेलं पाणी आहे आणि त्याच्यामुळे तिथे असा कुठला वेगळा गॅस उत्पन्न होतोय अशी गोष्ट घडत नसते आणि म्हणूनच ही गोष्ट महत्वाची आहे, की जेवढं नॅचरली जाता येईल ना, तेवढं करायला पाहिजे.
जे एसी लावण्यापेक्षा आपण वाळ्याचे पडदे लावले वगैरे ह्या जर गोष्टी केल्या तर त्या उत्तम आहेत. परंतु आजकालच्या ज्या फ्लॅट सिस्टममध्ये आपण बघतो तर ती गोष्ट तेवढी पॉसिबल नाहीये समजा करायला. तर ज्या बाजूने सूर्याचे किरण खूप सारे आत येतायत तर त्या पडद्यांना तरी आपण हे वाळ्याचे पडदे वगैरे लावू शकत असतो किंवा स्प्रेज वगैरे मिळतात तर ते स्प्रे त्याच्यावरती मारणं, ते ओले ठेवणं ह्या गोष्टी आपण करू शकत असतो. सो ह्या पद्धतीने ह्या ऋतुचर्यांकडे बघायला पाहिजे. की आत्ताच्या काळामध्ये आपण काय करू शकतो ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाच्या राहतील. सो पुढचे जे श्लोक आहेत ते मला वाटतं आपण नंतर घेऊयात. तुमचे शंका काही असतील तर तुम्ही विचारू शकता. लवण आम्ल हे रस तर वातशमन आहेत. पण तरीही ग्रीष्म ऋतुचर्येत याचा त्याग करावा असं का सांगितलंय? हां. लवण जो आहे ना, तो शमन जरी करणारा असला, हं, तरी सुद्धा विशेष करून लवणाचा काय संबंध येतो, की तो विदाही आहे आणि त्याच्यामुळं तो विदाह उत्पन्न करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवण रस जो आहे ना, तो रक्तदुष्टी करणारा आहे. तर त्या दृष्टीने त्याच्याकडे बघायला पाहिजे आणि अम्ल जो आहे ना, तर तो अम्लोग्नी दीप्तिकृत स्निग्धो हृदयपाचन रोचनः अग्निदीप्ती करणारा आहे. आणि हे सगळं होत असताना तो स्पर्शाला थंड जरी असला ना, तरी तो उष्णत्वात मोडतो आणि म्हणून सुद्धा अम्ल जो आहे, तर तो विशेष करून वर्ज्य करायला सांगितला, असं सांगितलेलं आहे. साळी आणि ज्वारी या लाह्याचे इंडिकेशन सेम आहेत का काही डिफरन्स दोन्हींमध्ये राहतो? हां. साळीच्या लाह्या आणि ज्वारीच्या लाह्या ह्या दोन्ही ज्या आहेत ना, तर ती लाही हा स्वरूपामध्ये जेव्हा आपण घेणार तर अवलेह कुठलाही असो हां, मग तो कुष्मांड एक उदाहरण सांगते, की कुष्मांड अवलेह असो किंवा तो च्यवनप्राश असो, तर तो पचायला जडच असणार आहे, बरोबर? आणि ब्रूहण करणारा असणार आहे. तसं कुठलीही लाही म्हटलं ना, तरी ती तर्पण करणारी असणार आहे आणि पचायला हलकी असणार आहे. परंतु ज्वारीचे गुण घेतलेली अशी ज्वारीची लाही असणार आहे आणि साळीचे म्हणजे तांदळाचे गुण घेतलेली अशी तांदळाची लाही असणार आहे. सो ह्या दृष्टीने या लाह्यांकडे बघायला पाहिजे. म्हणजे आपल्याला तांदळांचे गुणधर्म माहिती पाहिजेत आणि ज्वारीचे गुणधर्म माहिती पाहिजेत. त्यानुसार आपण ह्या वापरू शकतो. तर पुढच्या आपल्याला अध्यायामध्ये हे वेगवेगळे जे गुण आहेत तर ते बघायला मिळणारच आहेत. ओके. कोणताही कल्प बनवताना समभाग त्रिफळा कधी घ्यावे आणि वर्धमान त्रिफळा कधी वापरावे? आपण कशासाठी बनवतोय ना, ह्या गोष्टी बघायला पाहिजेत. हरितकी, बिबितक आणि आमलकी ह्या तिघींचं जर का आपण वेगवेगळं कार्य बघितलं आणि एकत्रित कार्य बघितलं, तर त्याच्यामध्ये कसं आहे की एकत्रित म्हणत असताना रसायन आहे. हरितकी रसायन आहे, आमलकी पण रसायन आहे, पण बिबितक रसायन नाही. तरी सुद्धा बिबितकाला तिथे तेवढ्या मोठ्या कल्पामध्ये स्थान दिलेलं आहे. मग ते वर्धमान वापरात घ्यायचं का समप्रमाणामध्ये घ्यायचं? तर हे आपण काम ते त्याच्याकडनं कुठलं अपेक्षित करतोय त्याच्यानुसार आपण ते ठरवायला पाहिजे. आमलकी जी आहे, तर ती हरितकी समम धात्री फलं किंतु विशेषतः असं म्हटलेलं आहे. तर हरितकी आणि आमलकी हे दोन्हीही जे आहेत ना, तर ते पंचरसात्मक आहे. परंतु अलवणा हा जो महत्वाचा गुण आहे ना, तर तो राहतो हरितकीमध्ये. तर त्या पद्धतीनं त्याच्याकडे बघायला पाहिजे. हरितकी हा विशेष करून रंजन करणारा आणि मलाला अ, मलाचंही देखील रंजन करून मलाला योग्य पद्धतीनं बाहेर काढणारा असं आहे. आणि आमलकी जी आहे, तर ती रसायन आहे, पित्तशमन आहे आणि ती सुद्धा अनुलोमन आहेच आहे. परंतु हरितकीमध्ये विशेष करून रंजन हे काम जास्त प्रमाणामध्ये दिसतं आणि त्याच्यामुळं आपल्याला कशासाठी तो कल्प वापरायचा आहे ह्याच्यानुसार आपण हे ठरवायला हवं. हरितकी रसायन जर का आपण बघितलं, तर ते वेगळं राहतं. आमलक रसायन आहे ते वेगळं राहतं. तर ह्या दृष्टीने ह्या कल्पाकडे एकत्रित वापरताना समभाग वापरायचा आहे का वर्धमान मात्रेमध्ये वापरायचा आहे? आता वर्धमान मात्रेमध्ये वापरत असताना हरितकी 1, बिबितक 2 आणि आमलकी जी आहे ती 4 म्हणजे ह्या पद्धतीने वापरली जाते. आमलकीचं कार्य आपल्याला जास्त प्रमाणामध्ये अपेक्षित असेल, तर तिथे आपण वर्धमान मात्रेमध्ये असं वापरू शकतो. मग आमलकीचं रसायन कार्य जे आहे, तर हिरडा सुद्धा फळ आहे, आवळा हे सुद्धा फळ आहे. परंतु हिरडा जो आहे ना, तो तुरट विशेषतः असल्यामुळं
त्याचं सेवन जे आहे, तर ते आपण नुसतं फळ म्हणून खाऊ शकत नाही. व्हेअरएज आपण आवळा जो आहे तो फळ म्हणून आहारीय ह्याच्यामध्ये सुद्धा येऊ शकतो. सो त्या दृष्टीने ह्याचा विचार व्हायला पाहिजे. तर म्हणून आपल्याला रक्तावरती जाण्यासाठी, रंजन करण्यासाठी असं जर हवं असेल, तर विशेष करून हरितकी 1 ह्या पद्धतीनं किंवा समभाग असं पण वापरू शकतो. आणि आमलकी जी आहे, तर ती विशेषत्वाने आपल्याला दिसतं, की त्याचा शरीरावरती जो परिणाम आहे, तर तो रसायन कर्म म्हणून आहे. तर त्या दृष्टीने त्याच्याकडे बघायला पाहिजे. हरितकी विशेष करून आपण बघतो, की नेत्री आहे. तर आवळा आहे तो रक्तपित्त शमन करणारा आहे. सो आपल्याला कशासाठी वापरायचा आहे त्याच्यानुसार हे वर्धमान मात्रेमध्ये वापरायचं का समभाग वापरायचा ह्या गोष्टी आपण ठरवू शकत असतो. ओके. त्याच्यानंतर स्कायस्क्रॅपर्समध्ये राहताना कसा विचार करता येईल? हां. कसं आहे ना, की खूप उंच राहणं किंवा स्कायस्क्रॅपर्समध्ये राहणं ही जी गोष्ट आहे तर एक साधारण 4 ते 5 मजले हे जे असतं ना, ते झाडांच्या ह्याच्यापर्यंतची हाईट येते. आणि त्याच्या खूप वरती राहायला गेलं ना, तर बाकी इतर लोकांना म्हणजे खाली बघितल्यानंतर गरगरल्यासारखं वाटणं वगैरे ह्या गोष्टी घडत असतात आणि त्याचा परिणाम जो आहे ना, हँगिंग राहण्याचा, तर त्याचा परिणाम स्लोली आपल्या शरीरावरती आणि मनावरती येतच असतो आणि म्हणून जेवढा उंच मजला जाईल ना, तर तेवढं ते जास्त म्हणजे ह्याचे जे पेशंट्स असतात सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस वगैरे त्यांना ते जास्त त्रासदायक होतं. परंतु ऋतुचर्येच्या दृष्टीने गगनचुंबी इमारत अशी अपेक्षित नाहीये बरं का, हे सूर्यसंतापाच्या दृष्टीने जर विचारलं असेल तर. तर तिथे असं म्हटलेलं आहे, की गगनचुंबी झाडांच्या सावलीमध्ये राहावं. म्हणजे झाडं उंच पाहिजेत, आपलं घर त्याच्या खालीच पाहिजे असं. ओके. त्याच्यानंतर मद्यपान करताना व्यक्तीला सांगता काय लिहिलंय? सोडवायचं हां, सांगून सोडवायचं का न सांगता सोडवायचं दोन्ही पद्धतीने करता येतं. पेशंटला जर सोडवायचं असेल ना, तर संज्ञास्थापनासारखी वगैरे औषधं दिल्यानंतर आणि थोडं काउन्सिलिंग केल्यानंतर फार उत्तम रिझल्ट येतात. पेशंटला स्वतःला सोडायचं असेल तर जास्त लवकर रिझल्ट्स येतात आणि जर का त्याला नसेल सोडायचं तरी सुद्धा घरच्यांची इच्छा असते, की त्यांनी सोडलं पाहिजे. तर ही गोष्ट चांगली आहे. तर सोडणं योग्य आहे म्हणजे. तर त्या दृष्टीने औषधं आपण देऊ शकत असतो. सो त्या व्यक्तीला सांगणं न सांगणं हे त्या व्यक्तीवरती, त्या पेशंटवरती अवलंबून राहील. अम्निओटिक फ्लुइड कमी आहे. नारळ पाणी, दूर्वा, पेज आणि खजूर पाणी सांगितले. अजून काय द्यावे? एम्निओटिक फ्लुइड कमी असेल तर काय द्यायला हवं असं विचारलेलं आहे. तर निसर्गातलं जे पाणी आहे ना, ते एम्निओटिक फ्लुइड वाढवण्यासाठी उपयोगी पडतं. मग निसर्गात पाणी कुठे आहे? तर नारळ हा उत्तम आहे, की नारळामध्ये नैसर्गिक पाणी असतं. सो त्या दृष्टीने त्याचा उपयोग निश्चित होत असतो. सो नारळ पाणी आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर औदुंबर जर बघितलं असेल, तर औदुंबर जलाचा सुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगला उपयोग होत असतो. त्याच्यानंतर खजुराचं पाणी म्हटलेलं आहे, परंतु खजूर आहे तो थोडा उष्ण राहतो. श्रमहर जरी असला ना, तरी सुद्धा ते श्रमहर हा कसा आहे तो एकदाच घेणं म्हणजे दिवसभर ते पाणी देणं तेवढं काही योग्य राहत नाही. अ, औदुंबर जेल आहे ते आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर औदुंबर जेलाचा जो आहे तर ते त्याच्यामध्ये चिरा पडून त्या मुळांपासनं ते पाणी कलेक्ट केलं जातं आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जिथे-जिथे पाण्याचं प्रमाण जमिनीमध्ये जास्त असतं, तर अशा ठिकाणी हे औदुंबर जनरली येतात आणि म्हणूनच त्याच्यामध्ये असेंटल सॅप जास्ती असल्यामुळं आपल्याला औदुंबराचं पाणी मिळत असतं. त्याच्यानंतर आणखीन अशा काही वनस्पती आहेत, की ज्याच्यामध्ये आपल्याला छेद दिल्या असता पाणी बाहेर येतं आणि ते पाणी जे आहे ते आपण वापरू शकतो. तर ह्या पद्धतीचं जे नैसर्गिकतः उपलब्ध पाणी आहे ना, ते एम्निओटिक फ्लुइडला एनालॉगस आहे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम चांगला येत असतो. सो ह्या दृष्टीने वापरता येतं. याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट म्हणजे समजा औदुंबराचं पाणी नाहीच मिळालं, तर उंबराची जी पानं असतात ना, त्याच्यावरती त्या गाठी असतात. तर त्या गाठींचा सिद्ध कल्प करायचा आणि तो कल्प वापरायचा, तर त्याचाही परिणाम खूप चांगला येतो. हे आपण आपल्या बऱ्याच पेशंट्समध्ये वापरलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर मद्याचे अँटिडोट म्हणून काय वापरता येईल? मद्याचा अँटिडोट म्हणून वापरताना फक्त कसं आहे ना, की एकदम अचानक मद्य थांबवणं ही गोष्ट योग्य नाही कारण त्याचे विथड्रॉल्स येतात आणि त्याच्यासाठी ज्या वेळेला आपल्याला हे वापरायचं आहे,
तर त्याच्यामध्ये आपण द्राक्षासवासारखं औषध देऊ शकतो, की ज्याला औषधी व्हॅल्यू आहे आणि निम्म द्राक्षासव आणि निम्म मद्य असं एकत्र करून त्याच्यामध्ये पाणी घालून बहुवारीवा असं जसं म्हटलं त्या पद्धतीनं देणं आणि बाकी पोटामध्ये औषधं देत असताना संज्ञास्थापन, महापैशाचे किंवा तृष्णा प्रशमन गण अशी जर का वापरली ना, तर त्याचा परिणाम मद्य सोडवण्यासाठी खूप चांगला येतो. तृष्णा प्रशमनाचं एक सांगावसं वाटतं, की तृष्णा प्रशमन असं म्हणताना आपल्याला तहान लागली आणि तहान शमवणं असा आपल्याला अर्थ त्याचा दिसतो वरवर जर का बघितलं तर. पण तृष्णा म्हणजे काय? तर कुठल्याही गोष्टीची तृष्णा असू शकते बरं का. जे विषयांची माणसाला तृष्णा असते, तर त्याला आपण तृष्णा असं म्हणायला पाहिजे. म्हणजे मनावरती काबू न राहता ज्या गोष्टींमध्ये मन जास्ती धावतं, त्याला तृष्णा असं म्हटलं पाहिजे. मग ही तृष्णा कसली असते? तर एखाद्या गोष्ट खूप जास्ती खाण्याची सुद्धा तृष्णा असते किंवा चस्का ज्याला आपण म्हणतो तसं असतं किंवा कुठल्याही इंद्रियांचे जे विषय आहेत, तर त्याची तृष्णा आहे आणि चुकीच्या पद्धतीने इंद्रिय जर का इंद्रियांच्या विषयाच्या आहारी जात असतील, तर त्याच्यामध्ये आपण हा तृष्णा प्रशमन गड नक्की वापरू शकतो. आता इथे कसं आहे ना, की मद्य प्यायल्यानंतर घशाला तहान भागते असं कधीच होत नाही. मग काय होतं तर मनाला बरं वाटतं. मग मनाची ती तहान आहे अशा अर्थाने ते घ्यायला पाहिजे आणि म्हणून तृष्णा प्रशमन गडाचा खूपच चांगला परिणाम अशा पेशंट्समध्ये दिसतो. म्हणजे काय तर योग्य अयोग्य याचा निवाडा हळू व्हायला लागतो आणि इंद्रिय जे पूर्णतः विषयाच्या स्वाधीन व्हायला लागलेलं असतं. तर ते जे आहे त्याच्यातनं ते बाहेर काढणं त्या इंद्रियाला ही गोष्ट शक्य होते. मग त्याच्याप्रमाणे इथे जी 11 इंद्रिय सांगितलेली आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि उभयात्मक असं मन. तर ह्या 5ही ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय त्यांचे विषय किंवा मनाचे जे विषय सांगितलेत, या सगळ्यांच्या मध्ये जर का कुठलाही इंद्रिय जर का त्या विषयाला आहारी जात असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला हा तृष्णा प्रशमन गण नक्की वापरता येतो. म्हणजे आता समजा एखादा माणूस आहे आणि खूप जास्त मोबाईल बघतोय आणि त्याला सोडवायचा आहे मोबाईल, पण आता सध्या बरं का बरेच जी व्यसनमुक्ती केंद्र आहेत ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं, की ही व्यसनं कमी झालेली आहेत त्या मानाने. असं मी ज्या ह्या आहेत ना मुक्ता पुणतांबेकर पुण्याचं व्यसनमुक्ती केंद्र त्या बघतात. तर त्यांच्याशी त्यांचा एकदा कार्यक्रम बघत असताना त्यांनी म्हटलेलं होतं, की आता पूर्वी पेशंट जे असायचे ना, ते तंबाखू किंवा दारू ह्या गोष्टीसाठी जास्ती यायचे. पण आता त्याच्यापेक्षा जास्ती ना मोबाईलचं व्यसन सोडवणारे म्हणून त्यांनी एक वेगळी मोबाईल व्यसनाची ओ वगैरे चालू केली. तर हे सुद्धा जे आहे ना, तर ते व्यसन असं म्हणून आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा मोबाईल नाही मिळाला की चिड होणं, एकदम त्रागा होणं अशा गोष्टी घडत असतात. म्हणजेच काय तर मोबाईलच्या आहारी मन गेलेलं आहे असा अर्थ त्याचा होतो. आहारी जाणं म्हणजे काय तर त्याचा आहार होणं. म्हणजे विषयाचा आहार जो आहे ना, तो खरं म्हणजे इंद्रियाचा आहार हा विषय आहे. पण ते इंद्रिय जे आहे ना, तर ते त्या विषयाच्या आहाराला जातं. म्हणजे विषयच त्याचा आहार व्हायला लागतात. असं जेव्हा व्हायला लागतं ना, तर त्यावेळेला हा तृष्णा प्रशमन गण आपण नक्की वापरू शकतो. मुलांना अभ्यास करताना हे योग्य आहे, हे कळत असतं, पण वळत नाही. अशा वेळी संज्ञास्थापन गण सिद्ध जल वापरावे का? नक्कीच वापरू शकतो, की काय करावं, काय नाही करावं आणि दॅट टू कसं आहे, की आता सध्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या ऑनलाईनवरती शिफ्ट झालेल्या आहेत आणि ही मोठी डिजिटल क्रांती होणार आहे असं म्हटलं जातंय. रादर आहे क्रांती आहे असं म्हटलं जातं. म्हणजे काय जे लोकं ऑफलाईन पूर्वी संपूर्ण कामं करत होते, आता ते सुद्धा ऑनलाईन कामं करत आहेत किंवा त्यांना डिजिटली प्रेझेंट राहावं लागतंय. मग जी गोष्ट चांगली आहे ना, तर त्याचा नक्कीच चांगल्या दृष्टीने उपयोग करून घ्यायला पाहिजे. म्हणजे कनेक्टिव्हिटी वाढली आहे. त्याच्यानंतर जग छोटं झालंय, जग एका ठिकाणी आलंय. सगळ्या गोष्टी खूप सोयीच्या झाल्यात, सोप्या झाल्यात. आपण बाहेर न पडता, एकही कॉल न लावता सुद्धा नुसते बटन्स क्लिक केले, की आपल्याला जे सामान हवंय ते घरी येतंय. हे टेक्नॉलॉजिकली खरंचच सगळ्या गोष्टी सुंदर आहेत. परंतु म्हणून सतत मोबाईल बघणं किंवा त्याचा ध्यास लागणं किंवा प्रत्येक वेळेला मेसेज वाचला, की कोणाचा आहे बघणं, हे पूर्णपणे मन जे आहे ना, ते मोबाईलमध्ये गुंतून राहणं, ही पण गोष्ट योग्य नाहीये ना. तर त्या दृष्टीने ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. म्हणजे कुठलाही इंद्रिय बरं का, ज्या वेळेला त्या विषयाच्या आहारी जायला लागतं, तर त्यावेळेला आपण ह्या पद्धतीनं विचार करून तृष्णा प्रशमन गण वापरू शकतो. तसंच मुलांना सुद्धा देत असताना संज्ञास्थापन गण जो आहे ना, तर ते योग्य अयोग्य ह्याचा निवाडा करण्यासाठी आपण नक्की वापरू शकतो. संज्ञास्थापन वापरल्यानंतर आपण रागवण्याची फारशी गरज लागत नाही. आपण समजावून सांगायचं फक्त, की हे असं-असं आहे, ते बरोबर आहे की चूक आहे, तूच ठरव. मग ते मुलांना समजायला लागतात त्या गोष्टी. असं झालं की मग नॅचरली मुलांच्या वागण्यामध्ये
किंवा बऱ्याच वेळेला असं दिसतं, की ऑनलाईन क्लास चालू असताना मुलं सगळं व्यवस्थित पीसी समोर असतात, परंतु दुसरीच विंडो ओपन करून काहीतरी चाललेलं असतं, चॅट चाललेलं असतं. तर ह्या गोष्टी योग्य नाहीयेत. त्या त्यांच्याच पुढे जाऊन त्रास देणाऱ्या आहेत, हे त्यांना समजलं पाहिजे. तो जो काही 1 तास, 2 तास जी काही स्कूल ऑनलाईन चालते, तर तेवढ्या वेळामध्ये स्कूलच्याच गोष्टी करायला पाहिजे आणि मग नंतर ह्या गोष्टी शटडाउन करून ठेवायला पाहिजेत. हे गोष्ट समजणं हे महत्वाचं राहतं. सो ह्या दृष्टीने आपण तृष्णा गणाकडे बघायला हवं. ओके. अजून काही शंका असतील तर विचारा. अदरवाईज आपण थांबूयात. 1 मिनिट हां, ह्याच्यावरती काही आहे का बघूया. हां. ओके. सो मला वाटतं शंका सगळ्यांच्या झालेल्या आहेत. होमवर्क काही-काही लोकं खूप छान करत आहेत. तर त्याप्रमाणे त्यांनी चालू ठेवावा आणि जे करत नाहीयेत त्यांनी चालू करावा. आज काही फारसा होमवर्क सांगितलेलं नाहीये तुम्हाला. तर मला वाटतं ग्रीष्म ऋतुचर्या जी आज आपण वाचलेली आहे ना पूर्ण, तर त्याचेच काही पॉइंट्स तुम्ही लिहून काढा आणि त्याच्यासमोर आत्ताच्या जगामध्ये आपल्याला जे असं वाटतं ना, की हे जुनं शास्त्र आहे, परंतु तरीसुद्धा आत्ताच्या काळामध्ये त्याचा कसा उपयोग करावा किंवा आपण एसी किंवा धारागृह हे जसं कंपेअर केलं, तर त्या दृष्टीने आत्ताच्या काळामध्ये काय-काय गोष्टींचा आपण विचार करू शकतो. आता इथे जे म्हटलं ना, की अभ्रंकश महाशाल ताल उष्णोद रश्मिषू वगैरे म्हणजे जेवढे-जेवढे उंच आहेत, तर त्या झाडांखाली बसा वगैरे. तर आता आपली घरच आता हिने कोणी विचारलं त्याप्रमाणे स्कायस्क्रॅपर प्रमाणे झालेली आहेत. परंतु आपण घरामध्ये कुंडी लावू शकतो. एखाद्या घरामध्ये आपण सुंदर फ्लॉवर बेड तयार करू शकतो किंवा तिथे आपण सुंदरशा वेली लावू शकतो. तर ह्या पद्धतीने चेंजेस आपल्या घरांमध्ये आपण करायला हवेत. ऋतुचर्येच्या दृष्टीने तरी. म्हणजे त्या गॅलरीत बसल्यानंतर ते वेली, फुलं वगैरे हे बघितल्यानंतर आपल्याला छान वाटेल. तर गच्चीवरील शेती वगैरे अशा काही गोष्टींचे सेमिनार्स वगैरे पण होत असतात. तर त्याचाही आपण निश्चित विचार करायला पाहिजे. किंवा आता नवीन एक कॉन्सेप्ट येतोय, की ज्याला व्हर्टिकल फार्मिंग म्हटलं जातं. तर त्या दृष्टीने त्याचा विचार करायला पाहिजे. किंवा आणखीन एक येतं त्याच्यामध्ये छोटे-छोटे क्रॉप्स लावणं ह्या दृष्टीने एक असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपण काय करू शकतो? हे सगळं वर्णन केलं हे ठीक आहे. पण आता काय आपण जंगलात जाऊ शकत नाही, वनात जाऊ शकत नाही किंवा आमराईत जाऊन बसू शकत नाही. पूर्वीच्या काळामध्ये, ह्या काळामध्ये आमराईच्या ट्रिप्स असायच्या. पण आता काही त्या गोष्टी शक्य नाहीयेत. तर मग आता काय करायचं? तर मग आपण घरात तर आमराई आणू शकतो ना. तर त्या दृष्टीने ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आमराई अगदी नाही, पण इतर ज्या जाई-जुईसारखे वेल आहेत, तर त्या आपण निश्चित लावू शकतो. तर आपल्या घरामध्ये ह्या गोष्टींमध्ये बदल करणं, ह्या दृष्टीने ह्या ऋतुचर्यांकडे आपण बघायला पाहिजे, असं एक मला वाटतं. ओके. सो मला वाटतं आज थांबूयात, पसायदान म्हणूया आणि त्याप्रमाणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तेथ माझे जिवरले पायीकपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे देघळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांचिल तो तेला हो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव भूलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजिजो आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय हुआ वेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला